टोन्या चल चल रानात चल 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 चला 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 रानात चला 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 मी आलो आता आमच्या रानात. हे बघा आमच्या रानामध्ये मेथी लावली. मेथीची भाजी. ए डोन्या कशाला आला इकडं. ही गवारी लावली. गवारीची शेंग बघा गवार. अजून काय वांगी आहेत वांगी बघा इथं वांग लागलेलं आहे. कसलं बारे वांग लटकून बसले झाडाला निवांत. त्याचं काय काम नाही याला. खायचं प्यायचं निवांत राहायचं. टोन्या कशाला आलाय तू इकडं. तुला फक्त रानात चल म्हणले माझ्या मागच आलाय. अजून इकडं गाजर लावले. गाजर कुठे गेलं गाजर. बघा गाजर लावले आमच्या रानात. अशा पद्धतीनं आमच्या रानात शेती केली जाते. हे बघा कोथिंबीर लावली. चावू नको की मला. तबाक मी काय केलं. मेथीची भाजी लावली. अरे गपके काय तिकडं चल तिकडं. हे बघा मका आहे आमच्या रानात. ही मका आहे. याला काय म्हणतात बुट्टा म्हणतात हिंदीमध्ये. आमच्याकडे मक्याचं कणीस म्हणतात त्याला. ही केसर आले त्याला. ही पूर्ण झाडामध्ये ह्याला मादी म्हणतात आणि या शेंड्याला नर म्हणतात असे. अजून आमच्या रानामध्ये टोमॅटो लावलेला आहे. टोमॅटोचा बाग आहे. एक ओळ लावली टोमॅटोची. बघा टोमॅटो पण आहेत पिकायला लागलेत आता. कालच तोडून नेलेली मार्केटला. त्याच्यामुळं कमी आहेत पिकलेले तरी पण आहेत. तुझं काय रे बाबा मध्ये करत आहे. कारल्याचं वेल कारले पण लावलेत आमच्या रानात. चल तिकडे चल इकडे चल आता चल. आलाच माझ्या माग तर चल. मला वाटलं कुठलं येते पण आलंच ती माझ्या माग. अजून काय लावले आमच्या रानात. ही बघा मोठी आहे मेथीची भाजी. कशी आहे हिरवी गार भाजी. आणि छोटी गवारी छोटी गपकी पण तिकडं. ही कोथिंबीर लावली आत्ताच. अजून आमच्या रानात काय लावले. आमच्या रानात अजून नवीन गवार लावले. त्या भेंडी पण लावली नवीन अजून उगवायला चालू आहे. ही बघा कमळासारखा दिसणारा कोबी पण आहे आमच्या रानात. कोबी आहे. कसा दिसतो कोबी. आणि ते माणसं म्हणतात का नाही हा दिकी बारकी पण तिकडून ह्याक मारते. वांगी देऊ का म्हणते बरकी. मी चाललोय आज गावाला. ते माणसं म्हणतात बघा उगच म्हणत असताना त्यांना की हरभऱ्याच्या झाडाला फास घे नाही तर हरभऱ्याच्या झाडावरच चढवणे ती म्हण आहे. ही बघा हरभऱ्याचं झाड. ही आहे हरभऱ्याचं झाड. ही बघा आमच्या रानात असं कोबी लावलाय. कोबी याला हिंदीमध्ये गोबी म्हणतात. गोबी
पत्ता गोबी, आमच्या इकडे फक्त कोबी म्हणतात त्याला, कोबी. हे डोन्या चल तिकडे, नको. आणि ही काय लावलं ग, ही बी धरले काय दी थोडी. ही बघा आमच्या रानात कांद्याचं बी तयार करायसाठी बोधावर असं कांदा अर्ध कापून लावलेत. मग त्याला असं बी येतात, हे असं बी येतात. मग याला वाळवायचं, नंतर रानात फेकायचं. आणि अजून आमच्या रानात काय, ही बघा घास केलाय, घास मेथीसारखा दिसणारा ही मेथी घास आहे. त्याला कापून न्यायला की फुटून येतो, कापून न्यायला की फुटून येतो. चांगला आहे मस्तपैकी. अजून काय आहे, ही बघा, ही संक्रांतीला भाजी करतात ना, ती भाजी ही आता बियासाठी धरलेली आहे का ना. चाकवताची भाजी, चाकवतची भाजी आहे, त्याचं बी धरले आम्ही आता. अजून इथं मेथी, इथं पण मेथी टाकली बघा, इथं नवीन मेथी टाकली आम्ही आता. ही गाजरच आहे. काय डोन्या चल इकडे. अजून आम्ही चाललो आता खाली. अजून बघूया रानात काय काय केलंय. रानामध्ये अशी आमच्या रानामध्ये आंतरपीक शेती केली जाते. अशी शेती केली जाते बघा. किती व्हरायटीज आहेत, काय पण आहे. ही बघा पालकची भाजी आहे, ही पालकची भाजी आहे आमच्या रानामधली. हिला पण बी यायला लागलेलं आहे. ही कोवळी आहे, ही बियाला ठेवलेली आहे. आणि ही प्युअर देशी भाजी आमची. देशी पालकची देशी भाजी कशी ओळखायची तर, ही बघा पालकच्या देशी भाजीच्या देठाला असं गुलाब गप घे थांब याच्या महिलाच्या गेलं पण गबस सांगतोय ना मी, गुपचूप माहिती ऐक, मी सांगतोय ती गुपचूप माहिती ऐक. ही बघा गप घे, मला नकोर पडलाय तर ना. बघा ही पालकची देशी भाजी अशी ओळखायची. त्याच्या देठाला असं गुलाबी आलेलं असतं, ती असती देशी पालकची भाजी. एकदा बघता बघ डोन्या माझ्यासोबत मस्ती करते. इकडे आपला फोटो घेऊ डोन्या, इकडे चल. कशाचा तरी वास आला त्याला, कशाचा तरी वास आलाय त्याला. डोन्या डुनी चल इकडे. भाव खायला लागले आता, ते फोटो काढ म्हणलं ना तुला. इकडे आईच्या बाबा, हे आमचं डोन्या. हा बघ, हे बघ वर बघ इकडे वर बघ असं बस. हे बघा आमचा डोन्या आहे. डोन्या आहे म्हणलं म्हणून काय चावतो का मला, गपके. अरे शर्ट फाटला बाबा, शर्ट फाड नको बाबा. शर्ट बाबा गिफ्ट दिलेला शर्ट आहे. जाऊ द्यायचा ना त्याला, का नका ते येड कुत्र आहे ते आमचं लाडानं येड झालंय. लाडानं येड झालंय लाडानं. हा बघ, ही बघा ही चुक्याची भाजी, ही पण देशी भाजी. ही गुलाबी बी आलेत बघा. ही देशी भाजी असते. ही आता बी धरले आता आम्ही. गपके गप, नाटकी करू नको. हे बघा चुक्याच्या भाजीचं बिया, हे वाळल्यानंतर रानात लावले की नंतर त्याला चुक्याची भाजी येते. अजून डोन्या काय आहे रानात आपल्या, मस्ती करू नका सांगतो, दात लागलेत तुझं मला.
बघा अजून तिकडे पण मेथीचा प्लॉट आहे. ही आमच्या रानात अशी शेती केली जाते. इथली मेथी उपटली काही तर मेथीची बिया आणून टाकायच्या. असं मी इथे एक प्लॉट, त्या 10 फुटावर एक प्लॉट, 15 फुटावर एक प्लॉट, असे प्लॉट बनवून टाकलेत. कोथिंबीर, पालक, ही चुक्याची भाजी, असे प्लॉट बनवून टाकलेत. इथं खाली बघा शेळ्यांसाठी वैरण केलेली आहे. ही बघा भोपळ्याचा वेल, किती छोटा छोटा भोपळा लागलाय ककडीसारखा. खूप सारे भोपळे लागलेत बघा. अजून आहेत बघा इथं, अजून इथं छोटे छोटे भोपळे लागलेत. प्युअर देशी भोपळा आहे. भोपळ्याला कुठं कुठं कद्दू म्हणतात, कुठे कुठे दुधी भोपळा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी बरेच शब्द बोलला जातो त्याला. आयुष्यपत डोण्यानं कांड केला. डोण्यानं बघा कांड कसा केलाय माझा, तुम्हाला दाखवतो. दिसायला दिसतं एवढंसं कार्ट, पण ह्याने उद्योग काय केला दाखवतो. ह्याने बघा बघा मला नख कसं मारलं, कसला नख मारलाय रे कडून. अजून बरेच नख मारले शर्टच्या आतमध्ये. तिकडं आता पळतोय कसा, दिसतंय गोंडच बाळ, पण गोंडच बाळ चाबरे. मला ती नख मारला त्याने. बघा छोटी छोटी मक्का, ती मगाशी मी दाखवले मक्याचं झाड, ती आहे छोटं मक्याचं झाड. बघा ही आहे दोडका. दोडका म्हणजे काय भाषेत त्याला, हिंदी भाषेत त्याला तुरई म्हणतात, तुरई. बघा छोटा दोडका लागलाय, छोटा तुरई. अजून छोटाच आहे. अशा पद्धतीनं बांधावर येईल सोडलं. सापडला, मोठा सापडला. अरे पण ही खूप मोठं झालंय. बरं झालं आता ही याच्या बिया करायच्या. बिया म्हणजे बिया का करायच्या, तर बाजारपेठेमध्ये ज्या हायब्रिड बिया आलेल्या आहेत दोडक्याच्या, त्या न आणता, त्या विकत न आणता आपण आपल्या घरीच तयार करायच्या. आणि त्यामुळं आपल्याला देशी दोडका खायला भेटणार, कारण तो आपण तयार केलेला असतो. बघा हे बघा, हे बघा बुट्टा मोठा झालेला आहे. ह्या बुट्ट्याला 3 बुट्टे लागलेत. ही पहिला मोठा बुट्टा, दुसरा आणि तिसरा. अरे बापरे, 14 पण यायला लागला इथे. 5वा पण यायला लागले. लोक माणसांना सुद्धा 5-5 लेकरं नाही, पण ह्यांना 5-5 व्हायला लागलेत. 1, 2, 3, 4, 5. हे सगळे छोटू छोटू आहे. त्याच्यानंतर ही थोडं मोठं, त्यानंतर ही थोडं मोठं, ही त्यापेक्षा मोठं, आणि हे सगळ्यात मोठं. असे ह्याला पण हे 3. चला आपण पुढे जाऊया आता. ही बघा, ही आहे पातरची भाजी. ही पातरची भाजी आहे. ही फुकटमध्ये भेटली जाते रानात, पण ह्याला कोण खात नाही. ह्याच्यानं बऱ्याच गोष्टी मेंटेन राहतात आपल्या शरीराच्या. ही अशी भाजी कच्ची खायची, कच्ची. ह्या भाजीने आपलं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं. हे बघा मी कशी खातो, मस्त लागते. मस्त म्हणजे चव अशी थोडीशी कडवट लागते, पण आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ते. मोठी पात्र इथं बघा, मोठीवाली. आपण खाऊया. काय लोक आपल्याला वेडा म्हणणार, पण वेडीच माणसं इतिहास घडवतात, एवढं लक्षात ठेवा. आपल्या शरीरासाठी पोषक आहे. खरं तर आपण कच्च्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे, पण आपण तसं करत नाही. आपण खातो शिजवून शिजवून.
तेव्हा त्या ठिकाणी माझी मम्मी आणि मम्मीची मम्मी दोघीजणी मिळून मी गावाला चाललोय म्हणून काहीतरी भाजी काढून देतात. मी त्यांची गुपचूप शूटिंग काढतो. गुपचूप असा कोणी कालवा करू नका. मी हळूहळू चाललोय तिकडं. हळूच जातो. रांगत 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 जातो. कशाची भाजी काढता? दुकानात मला नीट करून बर जाताना नाही तू. माझं काम चालू आहे थोडं. हे बघा कारल्याचं येल आहे. ही बघा काकडीचं येल आहे. याला केवढी काकडी लागली. याला खायलाच भेटले नाही. तर खाऊ द्या मला. बाबा ह्या टाकून दोडक्याचा वेळ आहे. पांढरी फुलं लागलेत. हा श्रावणी दोडका आहे. ह्या शेंगाची भाजी करतात. अशा पद्धतीनं आमच्या रानात ऑर्गॅनिक पद्धतीची शेती केली जाते. ऑर्गॅनिक म्हणजे फक्त शेणखतावर केली जाणारी शेती. त्यात कोणतीही रासायनिक खते वापरली जात नाहीत. अशा पद्धतीची शेती आमच्या रानात करतात. हे बघा असा प्लॉट आहे आमचा. हिरवा हिरवा गार. बघा या ठिकाणी केळी लावली. केळी आमच्या रानात केळी लावली. ही बघा केळी. हे आहे केळीचं झाड. आता बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे केळीचं झाड आहे तर आपण दुसऱ्या कोणत्या बी गोष्टी बघतो त्या प्रत्येक बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना बिया असतात. म्हणजे आंबा घ्या. आंब्याला कोय असते. ती जर मातीत लावली तर त्याला आंबा उगवून येतो. परत पपई आहे. पपईला पण बिया असतात. त्याच्यानं त्या बिया टाकला का पपईची छोटी छोटी रोपं तयार होतात आणि त्याच्यापासून मोठी पपई तयार होते. पण ही जी केळीचं झाड आहे ह्याला बिया नसतात. आपण बघा केळी खाताना कधी बिया असते का? केळीमध्ये नसते. तर मग केळीचं झाड तयार होतं कसं? तर केळीचं झाड कसं तयार होतं? केळीच्या साईडला एक छोटी छोटी पिल्लं येतात. ती पिल्लं आपण मातीमध्ये लावतो. म्हणजे छोटीशी पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये ते पिल्लू लावायचं. मग त्याच्यापासून थोडं मोठं होतं झाड. मग ती झाड रानात आणून लावायचं. आणि दुसरी एक पद्धत कशी आहे हे बघा. ही केळी असते ना त्याचं एक अर्ध खूट म्हणजे केळीचं जे झाड असतं ते मधून तोडायचं. आपल्याला जेवढं रानात पुरायचं तेवढं आणि वर 2-3 फूट. बघा ही बघा ही खूट लावलेलं आहे. ही खूट लावलेलं आहे रानात आणि त्याच्यापासून ही वर उगवलेलं आहे. ही आधी लावलं त्यावेळेस इथपर्यंत होतं. लावल्यानंतर ही एवढं वाढलं. म्हणजे केळीला बियांची गरज नसते. केळी ही बिगर बियाचीच असते. हिला अशा पद्धतीनं लावलेलं आहे आम्ही. आता ह्या केळीला नंतर इथून साईडून इथे अशी पिल्ले येणार आणि त्याची अशी दुसऱ्या केळी तयार होणार आणि सगळ्यात मोठी ही केळी असणार. सगळ्यात पहिल्यांदा ह्या केळीला केळी येणार आणि त्या केळीची केळी मी खाणार. मी इथपर्यंत ठेवली तर ही बघा त्या केळीपेक्षा ही केळी मोठी झाली.
दिसते का? अशा पद्धतीनं लक्ष देऊन शेती केली तर कधीच कमी पडत नाही. ही झालं पहिल्या रानातली शेती. दुसऱ्या रानात हे कुठून आलं इकडं? गायब झालेलं बरोबर आलं माझ्याकडं वास काढत काढत. डोन्या ए हा हा आलो आलो आलो. बघा आमच्या दुकानामध्ये आम्ही रसाची मशीन घेतलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही ऊस लावला आहे. पुढच्या उन्हाळ्यात ऊस येणार आहे. बघा ऊसाची शेती अशा पद्धतीनं ऊस लावला आहे. आणि ऊसामध्ये मध्ये जे अंतर राहतं त्यात ही लसूण लावला आहे. लसूण आपण खातो तो लसूण पांढरा आमचा देशी लसूण आहे. तुम्हाला दाखवलं असतं देशी लसूण कसा असतो, पण अजून तो बनलेला नाही. तरी पण दाखवू शकतो मी. हे बघा मी दाखवतो बरोबर. ही गुलाबी दिसते का? ही गुलाबी दिसतं. हे प्युअर देशी लसूण असतो. आणि जो पांढरा असतो, पांढरा शिपट, तो हायब्रिड लसूण असतो, हायब्रिड जातीचा. हा आपल्या रानातला देशी लसूण आहे. आणि ऊसाचं पण दाखवतो तुम्हाला. जो 86 नावाचा ऊस असतो, 86, तो पण गुलाबी असतो. बघा दिसेल तुम्हाला गुलाबी. तो पण देशी ऊस असतो. हे बघा याच्यात दिसतंय बघा, इथं गुलाबी. ही देशी ऊस आहे, देशी. आईने बघा ह्याच्यात पण मेथी लावली. काय बाबा काय खरं नाही. आई काय पण करते आमची. बघा मिरच्या पण लावल्यात. अरे टोमॅटो पण आहे त्यात, पण या टोमॅटोला बांधायला नाही काय, त्यामुळे पडलेत अशीच. हे बघा ही दुसरं रान आहे आमचं, तिसरं तुकडे ह्याच्यात. अरे पाडलं असतं ह्याने मला कडू. बघा ह्या ठिकाणी गवारी लावली नवीन. अशा पद्धतीने रान आहे आमचं. त्या रानात बघा गवारी उगवते अजून. इथं आहे ते गपके. टोमॅटो पण लावलाय बघा. हे टोमॅटोचं छोटं झाड आहे. छोटू झाड आहे, छोटू. अशा पद्धतीनं आमच्यात शेती केली जाते. बघा अशी पाईपलाईन टाकून ड्रीपनी वॉल केलेत. समजा ह्या बोधाला जास्त पाणी झालं तर हे वॉल बंद करायचं. थांब की. हे वॉल बंद केल्यानंतर इथलं पाणी बंद होतं आणि दुसरीकडे जातं जास्त पाणी. अरे गप ना. गप. डोन्याला मार खाचीला. डोन्या गप बस. हे बघा कांद्याला भाव नसल्यामुळं कांदे असे रोटरून टाकलेत आम्ही. हे बघा खायसारखा कांदा आहेत. काय करणार भाव नसल्यावर. 5 आणि 6 रुपये किलोने कांदा दिसतो. काय परवडते सांगा बरं. केवढा कांदा आहे राव. टाकून दे वाटतोय का. हाता एवढा कांदा आहे. बुजवून टाकला अक्षरशः कांदा मातीत. कांदा बुजवून टाकलाय. काय करणार, पर्याय नाही हो. शेतकऱ्याचं दुःख कोणालाच समजणार नाही. किती पैसा गुंतवावा लागतो. बघा हे आहे आमच्या रानामधलं मोहरीचं झाड. यात मोहरी असेल बघा. मोहरी याला हिंदीमध्ये राई पण म्हणतात. राई ही आहे मोहरी. आमच्या इकडं मोहरी म्हणतात. हे झाड पूर्णपणे वाळलेलं आहे. ह्याला आता घरी नेऊन ह्याला बडवून मस्तपैकी घ्यायची मोहरी घरच्या घरी तयार केली जाते, घरी खाण्यासाठी. बघा कांदा कसा टाकून दिला इथं. पण कांद्याला भाव नसला की असा टाकून देतात.
एवढ्या कांद्यामध्ये बघा एकच पांढरा कांदा आहे. हाच लय कडू कांदा असतो. सगळ्याला बरोबर दिसतो पण कोण काय म्हणत नाही. जाऊ द्या, कांद्यात पडलाय पडू द्या. आपल्या माणसाच्या जीवनात पण असले कांदा लय असतात. सगळ्यात वेगळं वागणारं, वेगळे विचार असणारं. आपण काय करायचं, माझ्यासारखं काय करतो माहिती का? असलं कांदा दिसल्यावर असं त्याला असं करून टाकत असतो. मायला त्याच्या कशाला नाटकी करावी मग. बघा, मी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलेली आंब्याची झाडं. हे एक झाड आहे तर त्याला पालवी फुटले. हे बघा, हे पण जांभूळचं झाड आहे. हे पण जांभूळचं. इकडं पण आंबे आहेत सगळे. इकडे पण आंबे आहेत. इकडे पेरूची झाडं आहेत. पेरू बघून या आपण गुपचूप. आई हाका मारते पण आपण तरी पण जाऊन येऊ गुपचूप. पेरू बघून येऊ. असलं तर असलं पेरू पेरू. पेरूच्या झाडाला पेरू काय दिसत नाही. एक पण पेरू नाही. जाऊ द्या, प्रत्येक वेळेस भेटावा पेरू खायला असं काही नाही. कारण गेल्या वेळेस पण भेटला होता, त्यावेळेस नाही भेटला. इतकं काय त्यात. जाऊ द्या, चला घरी. आलो आम्ही घरी. चाललो आणि घरून मुंबईला चाललो. तुम्ही म्हणसाल मुंबईला का चालला? माझी सुट्टी संपली. सुट्टी संपली म्हणजे तुम्ही कुठे काम करता असं विचारणार. मी काम करतो मुंबईला. मी तुम्हाला का सांगू कुठे काम करता? मी नाही सांगणार. चला, आमचा व्हिडिओ स्पेशल माणसासाठी असतो. त्या स्पेशल माणसाने बघितला, बस झालं. इतकं काय नाही. सगळ्यांनी बघावा, लाईक सबस्क्राईब करावं अशी काही अपेक्षा नाही. चालो. बघा, मम्मी तिकडं अजून काहीतरी भाजीपाला करते. चला, बाय बाय.